जय हिंद मित्रांनो. आज आपण या सेशनमध्ये आणि सिरीजमध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल शिकणार आहोत आणि तो टॉपिक आहे फिजिक्स. फिजिक्स इन एनडीए. सो ही आपली एक नवीन सिरीज आहे आणि या सिरीजच्या मदतीने आपल्याला प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, छोट्याच्या छोट्या खेड्यागावात सगळ्या मुलांपर्यंत एक इझी वे मध्ये फिजिक्स पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत या डिजिटल माध्यमातून. तर आज हे आपलं पहिलं सेक्शन आहे मिशन एनडीए ऑन फिजिक्स या टॉपिकवर. या सेशनला आपण दोन पार्ट्स मध्ये बघणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ फिजिक्स बघणार आहोत इन एनडीए आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण डिटेल सिलेबस अनालिसिस करणार आहोत. तर माझं नाव ओमकार शिंदे आणि आपण सुरू करूया सेशनला. मी माझा इंट्रो देऊ इच्छितो तुम्हाला. त्याच्या आधी मी ओमकार शिंदे आहे अँड आय हॅव कम्प्लिटेड माय engineering. I am from engineering background basically. I am into IT profession, into teaching profession as well. And teaching मध्ये मला जवळजवळ 5 ते 7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि मी वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करवतो मुलांना. मी स्वतः IIT JEE रँक होल्डर आहे आणि टीचिंग माझं पॅशन असल्यामुळे मी मुलांना मोटिवेट करतो आणि टीचिंग करतो मुलांचं वेगळ्या वेगळ्या विषयांवर. त्यापैकी फिजिक्स ही माझी एक्सपर्टीज आहे. तर चला आपण सुरू करूया फिजिक्स सोबत. तर द सायन्स बिहाइंड द फोर्स, एनडीए सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक. इवन दो हा टॉपिक सिलेबस मध्ये खूप कमी आहे, बट वन्स यू जॉईन आर्मी, नेव्ही और एअरफोर्स एनिथिंग, द ऍप्लिकेशन ऑफ फिजिक्स बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते तुम्हाला समजून घ्यायचंय, त्याचं महत्व, त्याच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट ज्या तुम्ही डेली लाईफमध्ये ऑन ड्युटी आणि ऑफ ड्युटी यूज करून खूप सारे लाईफ्स वाचू शकता, जीव वाचू शकता, तुमचा जीव वाचू शकता, तुमच्या साथीदारांचा जीव वाचू शकता आणि खूप काही करू शकता. त्यांच्यासाठी फक्त तुम्हाला छोट्या छोट्या फिजिक्सचा कन्सेप्ट माहित पाहिजे. आणि इकडे आपण जे कोर्स रिलेटेड आहोत ते पण शिकणार आहोत आणि अशा छोट्या छोट्या मी ट्रिक्स आणि टिप्स पण सांगेल ज्या तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करून तुमचे खूप काही गोष्टी सोपे करू शकता. ठीक आहे, चला लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड. येस, सो लेट्स सी वाय फिजिक्स मॅटर्स इन युनिफॉर्म. नाव, आता तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन युनिफॉर्म मध्ये असाल. दॅट्स वाय द टायटल इज वाय फिजिक्स मॅटर्स इन युनिफॉर्म. तर हे काही बेसिक ऍप्लिकेशन्स मी दिलेले आहेत तिकडे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. पहिला ऍप्लिकेशन आहे बॅलिस्टिक्स. नाव, बॅलिस्टिक्स मध्ये कोणता फिजिक्सचा फिनॉमिना यूज होतो तर तो आहे प्रोजेक्टाईल मोशन, जो आपण लवकरच या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. प्रोजेक्टाईल मोशन कंट्रोल्स हाऊ फार अँड अॅक्युरेट युअर आर्टिलरी शेल गोज. ठीक आहे, हे प्रोजेक्टाईलच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. नेक्स्ट इज एरोडायनामिक्स. एरोडायनामिक्सचा एक सगळ्यात मोठा सिद्धांत आहे बर्नॉलीज प्रिन्सिपल. बर्नॉलीज प्रिन्सिपल आपण यूज करतो एरोडायनामिक्स मध्ये. जर तुम्हाला एअरक्राफ्ट फ्लाइंग मध्ये इंटरेस्ट असेल तर बर्नॉली थिअरम हा टॉपिक व्यवस्थित आलाच पाहिजे. बिफोर गोइंग टू ड्युटी और जॉईनिंग द आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे टॉपिक्स मुद्दाम इन्क्लूड केलेले आहेत तुमच्या सिलेबसमध्ये, जस्ट टू चेक युअर बेसिक्स. तर आपण ते पण एकदम सोप्या भाषेत इथे शिकणार आहोत, बर्नॉलीज प्रिन्सिपल. नेक्स्ट इज बॉयन्सी. नाव, व्हॉट इज बॉयन्सी? बॉयन्सी काय आहे, शब्दाचा अर्थ काय बॉयन्सी? ठीक आहे, जर मी तुम्हाला एखादी वस्तू दिली, समजा 10 किलो 20 किलोचा एक मेटलचा मोठा बॉल दिला, चेंडू दिला, जो खूप हेवी आहे आणि मी तो तुम्हाला लिफ्ट करायला सांगितला, उचलायला सांगितला नॉर्मली फ्लोअरवर, आणि तोच मी चेंडू किंवा बॉल तुम्हाला पाण्याच्या आतमध्ये लिफ्ट करायला सांगितला, तर ह्या दोन्ही मध्ये आपण अंतर जर पाहिलं तर तो सेम बॉल आपण लिफ्ट करू शकतो इझिली इन एअर, बट सेम बॉल ऑफ सो अँड सो मास इज डिफिकल्ट और इझी टू लिफ्ट इन वॉटर बट डिफिकल्ट टू लिफ्ट इन एअर. आता आपल्याला इझी वे कशात होत आहे, वॉटरमध्ये, म्हणजे पाण्यामध्ये आपण डायरेक्ट उचलू शकतो त्याला. तर आपल्याला तिकडे एक ऍडिशनल फोर्स हेल्प करतोय जो आहे बॉयंट फोर्स. म्हणजे पाणी त्या बॉलवर वरच्या डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावतोय. त्या फोर्सच्या मदतीने आणि आपल्या हाताने आपण जो फोर्स लावतोय त्या फोर्सच्या मदतीने आपण तो ऑब्जेक्ट इझिली लिफ्ट करू शकतो. आता तुम्ही म्हणत असाल बॉयन्सी कुठे कामाला येतं? सबमरीनचा पूर्ण प्रिन्सिपल बेस्ड आहे फोर्स ऑफ बॉयन्सीवर. सबमरीन किती डेप्थ पर्यंत घेऊन जायची ओशन मध्ये किंवा सी मध्ये,
किंवा जर ती ओशनच्या बेला टच झाली, बे ऑफ ओशनला, तर आपण त्याला परत वरती आणू शकतो, नाही आणू शकत, ते सगळ्या गोष्टी बॉयन्सीने डिसाईड होतात. ओके, सो हे 3 बेसिक सिद्धांत आहेत. असे खूप सारे सिद्धांत आहेत फिजिक्सचे जे तुम्ही यूज करणार आहात तुमच्या ऑन ड्युटीवर किंवा रिअल लाईफ मध्ये ऑफ ड्युटीवर. तर ते आपण इकडे शिकणार आहोत ह्या माध्यमातून. लेट्स मूव्ह अहेड. या, सो नाव युअर फाउंडेशन इज युअर वेपन. आता वेपन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेन यू हॅव टू प्रोटेक्ट युअर सेल्फ, डिफेंड करायचंय, अटॅक करायचंय, वेपन तुमचं रेडी पाहिजे. तर आता आपल्या समोर शत्रू जे आहे किंवा मित्र तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला जे म्हणायचंय, ज्याला आपल्याला कॉन्कर करायचंय, ते आहे एक्झाम. तर इकडे आपण एनडीए बद्दल बोलतोय. तर आपण असं समजू एनडीए ला आपल्याला एलिमिनेट करायचंय. तर एनडीए ला एलिमिनेट करायसाठी तुमच्याकडे एक स्ट्रॉंग वेपन पाहिजे. आणि ते वेपन काय आहे? युअर फाउंडेशन. जेवढं स्ट्रॉंग तुमचं फाउंडेशन तेवढं स्ट्रॉंग तुमचं वेपन. आणि ते वेपन वापरून तुम्ही एनडीए सारख्या एक्झाम्सला इझिली एलिमिनेट करून, पास करून, चांगली इंटरव्ह्यू देऊन तुम्ही एक चांगला पोझिशनवर ऍज अ ऑफिसर जॉईन करू शकता. सो दॅट्स वाय युअर फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन, फाउंडेशन इज युअर वेपन. तर आता फाउंडेशन हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. तुम्हाला वाटत असेल काय फाउंडेशन आहे काय नाही. तुम्ही ऑलरेडी 9वी 10वी मध्ये जे काही सायन्सचे टॉपिक शिकला आहात ते तुमचं फाउंडेशन आहे. तर आपण ह्या सिरीज मध्ये काय करणार आहोत, आपण असं समजणार आहोत की तुम्हाला फाउंडेशन येत नाही. म्हणजेच जरी तुम्ही 9वी 10वी मध्ये कुठे लॅग बिहाइंड होत असाल, कमी पडत असाल, तर आपण तो लॅग आणि तो डिफरन्स पण कव्हर करणार आहोत ह्या सिरीज मध्ये. त्यामुळे ही सिरीज स्पेशल आहे. तर क्लास 9चे सिलेबस आणि क्लास 10चे सिलेबस दोन्ही मिळून एनसीआरटी स्टेट, एनसीआरटी म्हणा, सीबीएसई और स्टेट म्हणा, या सगळ्या बुक्स मध्ये जे हे टॉपिक्स दिलेले आहेत 2 टेबल्स मध्ये, त्या टॉपिक्सचा बेस बनवून एक फाउंडेशन आपल्याला बिल्ड करायचं आहे. अँड ऑन टॉप ऑफ दॅट फाउंडेशन वी हॅव टू बिल्ड आवर वेपन टू एलिमिनेट एनडीए. तर फाउंडेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्यासाठी मी तुम्हाला काही टॉपिक्स वाचून दाखवतो. तर बघा, सिलेबस 9चा जो डिफिकल्ट होता कम्पेअर टू 10th, त्याच्यामध्ये टॉपिक्स होते मोशन, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, ज्याला आपण कायनामॅटिक्स म्हणतो, फोर्स, न्यूटन्स लॉस, मोमेंटम, रिकॉइल, ग्रॅव्हिटेशन, वेट आणि मास, फ्री फॉल. हे सगळे टर्म्स तुम्हाला जरी आता कळत नसतील तरी डोंट वरी, मी तुम्हाला हे सगळे टर्म्स व्यवस्थित क्लिअर करवणार आहे. नेक्स्ट इज साऊंड. साऊंड मध्ये इको, सोनार आणि वेव्ह नेचर. ओके, नाउ लेट्स कम टू क्लास 10th syllabus. In class 10th, mostly the topics were about tech and energy. So the first topic was light, inside that reflection, refraction and lenses. Okay, तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण लाईट डोमेन मध्ये शिकलो आहे. लाईट एक डोमेन आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट डोमेन. मेजॉरिटी ऑफ वेटेज आहे इलेक्ट्रिसिटीचं इन युअर एनडीए. सो वी हॅव टू फोकस ऑन दिस डोमेन. तर त्याचे बेसिक्स आहेत. सर्किट्स तुम्हाला माहित पाहिजेत. ओम्स लॉ जो बेसिक लॉ आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, तुम्हाला माहित पाहिजे. नेक्स्ट इज रेजिस्टन्स. व्हॉट इज रेजिस्टन्स? यू शुड नो दॅट. हाऊ टू रेट रेजिस्टन्स, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कशी कॅल्क्युलेट करू शकतो, सिरीज पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कसे लावले तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वगैरे काय होणार, असे बेसिक बेसिक क्वेश्चन्स जे एनडीए विचारते ते आपण शिकणार आहोत. नेक्स्ट इज युअर मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. अँड नेक्स्ट इज एनर्जी, न्यूक्लिअर, सोलर अँड कन्व्हेन्शनल. तर हे तुमचं ओव्हरऑल फाउंडेशन आहे. ह्या फाउंडेशनवर आपण काम करून हळूहळू हळू ब्रिक बाय ब्रिक आपली बिल्डिंग त्या फाउंडेशनवर बिल्ड करणार आहोत आणि एक वेपन क्रिएट करणार आहोत एनडीए ला किल करायसाठी किंवा एलिमिनेट करायसाठी. नाव लेट्स मूव्ह अहेड. या, आता हे आहे स्टॅटिस्टिक्स. आता कोणतीही एक्झाम तुम्ही देत असाल त्या एक्झामचं स्टॅटिस्टिक्स तुमच्याकडे पाहिजे. व्हॉट एव्हर द एक्झाम माइट बी, जेई मेन्स असो, नीट असो, सीईटी असो, एनडीए असो, एमपीएससी असो, युपीएससी असो, जेव्हा तुम्ही स्टॅटिस्टिक करता प्रिपेअर, त्याच्याने तुम्हाला एक फेअर आयडिया मिळून जाते की कोणत्या टॉपिकला कोणतं वेटेज आहे. आणि अभ्यास करायच्या आधी, त्या परीक्षेच्या अभ्यास करायच्या आधी यू शुड प्रिपेअर स्टॅटिस्टिक्स ऑफ दॅट एक्झाम. स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? त्या एक्झाम मध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक मधून किती किती प्रश्न येतात, कोणत्या वर्षी किती प्रश्न आले आहेत, विथ द टाइम जसं जसे एक्झाम्स येत आहेत हे लोक कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज देत गेले आहेत. मग त्या हिशोबाने आपण आपला एक प्लॅनर तयार करणार आहोत आणि त्या प्लॅनर मध्ये आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत
त्याला जास्त वेळ देणार आहोत. सो जर तुम्हाला माझ्याकडून एक एनडीए साठी प्लॅनर हवा असेल तर कमेंट करा प्लॅनर, मी तुम्हाला प्लॅनर देऊन टाकेल तिकडे. ओके, सो फिजिक्स टॉपिक वेटेज. तर लेट्स सी द वेटेज. आता हे खूप सारे डोमेन्स आहेत फिजिक्समध्ये. ओके, जवळपास 6 डोमेन्स आहेत, तुम्ही पाहू शकता. फर्स्ट आहे मेकॅनिक्स, नेक्स्ट आहे हीट अँड थर्मोडायनामिक्स, नेक्स्ट इज ऑप्टिक्स, नेक्स्ट इज ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, मॉडर्न फिजिक्स आणि वेव्ह अँड साऊंड. तर ह्या डोमेनला जर तुम्ही बघितलं, ह्या डोमेन्सला, तर सगळ्यात जास्त वेटेज तुम्ही पाहू शकता मेकॅनिक्सला आहे. मेकॅनिक्सला सगळ्यात जास्त वेटेज आहे. मेकॅनिक्स म्हणजे वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम, फोर्स, डिस्प्लेसमेंट, त्याचे ग्राफ्स, त्याच्या इक्वेशन्स, हे सगळं कव्हर होणार आहे मेकॅनिक्स मध्ये. नेक्स्ट डोमेन जर तुम्ही पाहिली, हीट अँड थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स म्हणजे काय? थर्मो म्हणजे हीट, डायनामिक्स म्हणजे हीट कुठे चालली आहे, कुठे म्हणजे कशी रिलीज होते, कशी ऍब्झॉर्ब होते, एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये हीट कशी चालली आहे, ते हीट वर्क डन कसं करत आहे, आणि या सगळ्या गोष्टी, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, आपण सगळं बघतो थर्मोडायनामिक्स मध्ये आणि हीट मध्ये. नेक्स्ट इज ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे एव्हरीथिंग अबाउट लेन्सेस. आता ज्या कॅमेराने मी ही व्हिडिओ शूट करत आहे, त्या कॅमेराला एक लेन्स आहे, त्या लेन्सला एक फोकल लेंथ आहे. ती लेन्स कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स काही असू शकते. तसंच तुम्ही लेन्सेस वेअर करता, ग्लासेस वेअर करता, गॉगल्स वेअर करता, व्हेकल्स असतात, गाड्यांचे हेडलाईट, टेल लाईट, हे सगळ्या एक लेन्सेसने बनलेल्या असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये जाता, पार्किंग एरियामध्ये जाता, तिथे एक प्रकारची लेन्स लावलेली असते. त्या सगळ्या बद्दल आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत ऑप्टिक्समध्ये. तर त्या लेन्सची फोकल लेंथ किती असायला पाहिजे, पॉवर किती असायला पाहिजे, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू सी इन दिस ऑप्टिक्स. Next is electricity and magnetism. As I said earlier, it is all about 3 things: potential, current and resistance. जर या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या तर हा टॉपिक तुम्हाला खूप सोपा होऊन जाईल. नेक्स्ट इज मॅग्नेटिझम. अगेन मॅग्नेट किती प्रकारचे असतात, बार मॅग्नेट, हॉर्सशू मॅग्नेट, ह्या मॅग्नेटिक फोर्स कसा कॅल्क्युलेट केला जातो, मुव्हिंग चार्जवर फोर्स लागणार मॅग्नेटिक का नाही लागणार, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम मध्ये. नेक्स्ट इज मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्स, व्हॉट डू यू मीन बाय मॉडर्न फिजिक्स? आता बघा, हे जे मेकॅनिक्स वगैरे आहे, न्यूटनचे सिद्धांत वगैरे, हे खूप जुने आहेत. तर हे एक जुनं फिजिक्स आपण बोलू शकतो. तर असं जुनं फिजिक्स वगैरे आपण काही म्हणत नाही, वी जस्ट से इट्स फिजिक्स. ओके, अँड द लेटेस्ट डिस्कवरी विच हॅज कम अप फ्रॉम 1850 टू 1950, इन दॅट रेंज ऑर 2000, त्या रेंज मधल्या ज्या डिस्कवरीज आहेत त्या सगळ्या आपण शिकणार आहोत मॉडर्न फिजिक्स मध्ये. ओके, सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज मॉडर्न फिजिक्स, लेटेस्ट फिजिक्स. नेक्स्ट इज वेव्स अँड साऊंड. आता हे पण एक खूप इम्पॉर्टंट आहे, इव्हन तो त्याचा वेटेज खूप कमी आहे एनडीए ला, बट नेव्ही वाल्यांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे वेव्स अँड साऊंड. तुम्ही हे ऐकलं असाल की एखादी शिप जर सेल करते सीवर किंवा ओशनवर, तर ती एव्हरी टाइम रेडिएशन पाठवत असते ऑल डायरेक्शन मध्ये, ज्याच्याने त्यांना इन्फॉर्मेशन मिळते की किती डेप्थवर आहेत ते, पुढे कोणतं ऑब्जेक्ट तर नाहीये ना, लेफ्ट साईडला कोणी नाहीये, राईट साईडला कोणी नाहीये, वरती कोणी नाहीये. या सगळ्या गोष्टी हे लोक एका सेन्सर, वेव्ह टेक्नॉलॉजी आणि साऊंड वेव्सनी टेस्ट करतात. ते सगळं आपण ह्याच्यात शिकणार आहोत वेव्स अँड साऊंड मध्ये. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ह्या सेशन मध्ये सगळ्या गोष्टी लाईव्हली असणार आहेत. मी तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन फिजिक्स शिकवणार आहे, जे तुम्ही ऑन ड्युटी ऑब्विसली यूज करणार आहात, जसे मी आता एक्झाम्पल देतो. त्यामुळे तुमच्यासाठी बोरिंग बिलकुल नसणार आहे. आय विल ट्राय माय बेस्ट टू मेक इट एंटरटेनिंग ॲज वेल एज लर्निंग. ओके, लर्निंग कडे जास्त लक्ष राहणार आहे आपलं. नेक्स्ट, नाउ दिस इज इयर वाइज फिजिक्स क्वेश्चन काउंट. ओके, आता बघा, फिजिक्सचे क्वेश्चन्स व्हॅरी करतात. प्रत्येक वर्षी, दरवर्षी फिजिक्सचे क्वेश्चन कमी जास्त येतात. पण जर तुम्ही ऍव्हरेज काढलं ह्याचं, 2023, 22 मध्ये 24 आलेले, 2021 मध्ये 20 आलेले, 20 मध्ये 23 आलेले आणि 19 मध्ये 21. तर ऑन अँड ऍव्हरेज 22 ते 25 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता फिजिक्स मध्ये एनडीएच्या. तर हे 22 ते 25 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि ऍक्युरेटली सॉल्व्ह करायचे, किंवा ट्राय करायचे ऍज मच ऍज यू कॅन. यू हॅव टू सॉल्व्ह इट करेक्टली. बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जनरल अवेअरनेस जर तुमचं स्ट्रॉंग नसेल किंवा इंग्लिश तुमचं स्ट्रॉंग नसेल, तर ते स्कोर कंपन्सेट करायला आपल्याला फिजिक्सची मदत घ्यायची. कारण की फिजिक्सचा एक लिमिटेड सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या बाहेरून तर क्वेश्चन येणार नाही. बट इंग्लिश अँड जनरल अवेअरनेस
हे 2 असे टॉपिक्स आहेत ज्याच्यातून ते काहीही तुम्हाला विचारू शकतात आणि तुम्हाला 2 ते 3 उत्तर पण बरोबर वाटू शकतात इंग्लिशमध्ये. मग तिथे तुम्हाला एरर अनालिसिस मध्ये प्रॉब्लेम होणार की कोणतं मोस्ट करेक्ट आहे. सो व्हॉट आय से, फिजिक्स मध्ये तुम्हाला असं काही होणार नाही. इफ यू आर गुड विथ कॉन्सेप्ट, तुम्हाला जर कॉन्सेप्ट समजली आहे, तुम्हाला फॉर्म्युलेज माहित आहे, तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, तर तुम्हाला एकतर तो क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह होणार, नाही तर नाही सॉल्व्ह होणार. ambiguity zero in physics. That's why if you are a kid or student who is weak in some other subjects apart from physics, then तुम्हाला जर कंपन्सेट करायचंय तर फिजिक्स बेस्ट सब्जेक्ट आहे कंपन्सेशन साठी. ओके, तर हा आहे माझा पार्ट 1, सॉरी, हा आहे पार्ट 1 आणि आम्ही आहोत द्रोणाचार्य अकॅडमी पुणेमध्ये. तिथून आम्ही तुम्हाला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड सेशन प्रोव्हाइड करणार आहोत. आम्ही एक सिरीज सुरू करत आहोत. त्या सिरीजमध्ये तुम्ही अशा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी शिकणार आहात ज्या तुम्हाला हेल्पफुल राहतील एनडीए साठी. तर मी हा पार्ट 1 इथेच एंड करतो. पार्ट 2 मध्ये अजून बाकी आहे ही आपली व्हिडिओ, कुठेही जाऊ नका. पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत डिटेल अनालिसिस, सिलेबस, हाऊ टू अप्रोच दिस सब्जेक्ट, what all things you are required, how many hours of studies is required, what should be the sources from which you are doing the questions. हे सगळं आपण बघणार आहोत पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये. तर प्लीज कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जुडे राहा. वी आर द द्रोणाचार्य अकॅडमी आणि जय हिंद. थँक्यू.